शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्याकरिता घेऊन आले आहे इयत्ता 3 यातील प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा म्हणजे मंथन यातील आपण इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीचे एकूण 1 ते 25 म्हणजे 25 प्रश्न विचारलेले जातात आणि पेपर 2 मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न विचारलेले जातात। तर त्यातील आपण इंग्रजीचे प्रश्न पाहूयात। प्रश्न पहिला, व्हॉट इज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द फॉलोइंग वर्ड्स? खालील शब्दांचा योग्य वर्णानुक्रम कोणता? तर आपल्याला योग्य वर्णानुक्रम शोधायचा आहे, म्हणजे ABCD नुसार कोणता बरोबर आहे तो। आता इथं B आहे, इथं B, तर B बरोबर आहे, तर आपण दुसरा पाहूया। A इथे A पण आहे, इथं T आणि D म्हणजे हे चुकलेलं आहे, अगोदर T आला D आला। त्यानंतर M पुढे A तर मग आपण तिसऱ्याकडे जाऊया, N T P तर इथं T च्या अगोदर P असतं ना, पण नंतर P आल्यामुळं हा पण पर्याय नाही। त्यानंतर पुढे E त्यानंतर इथं N Y च्या अगोदर A असतं, पण इथं नंतर दाखवले म्हणल्यावर हा पण पर्याय नाही। मग इथं 4 C त्यानंतर पुढे A आणि इथं U, मग हा पर्याय क्रमांक 4 योग्य आहे। पुढे 2 नंबरचा प्रश्न, सेकंड, चूज द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर। दिलेल्या चित्राकरता योग्य क्रियावाचक शब्द निवडा। तर चित्र काय आहे इथं? क्रिकेट खेळण्याचं, म्हणजे योग्य शब्द आहे टू प्ले। पुढे थर्ड, नेम द पिक्चर ऑफ द गिवन व्हेहिकल। दिलेल्या वाहनांचे नाव सांगा। वाहन आपल्याला दिसते इथं मोटारसायकल, पर्याय क्रमांक 1। पुढे 4, फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ द रेस्ट। खालील पर्यायातील यमक न जुळणारा शब्द निवडायचा आहे। मग इथे शब्द काय आहेत? मेक, टेक, वेक, फॉल्स म्हणजे पर्याय क्रमांक 4 फॉल्स। त्यानंतर पुढे 5, फाइंड द करेक्ट आर्टिकल फॉर द फॉलोइंग वर्ड। खालील शब्दाकरिता योग्य उपपद शोधा। शब्द काय आहे? एक, इथं ई असल्यामुळे इथं आर्टिकल येणार एन, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढे 6, विच ऑफ द फॉलोइंग इन रिक्वेस्ट। इथं रिक्वेस्ट म्हणजे खालीलपैकी विनंती कोणती? मग आता इथं आय नीड युअर पेन, गिव्ह युअर पेन, क्लोज द डोअर आणि कॅन यू गिव्ह युअर पेन प्लीज म्हणजे इथं प्लीज म्हणजे इथं रिक्वेस्ट केली, विनंती केलेली आहे, कृपया मला म्हणजे पेन मिळेल का, म्हणून पर्याय क्रमांक 4। पुढे 7, इट फ्लाइज इन द स्काय बट इट इज नॉट अ बर्ड। पीपल एन्जॉय प्लेइंग विथ इट, व्हॉट इज दॅट? तो आकाशात उडतो पण पक्षी नाही, त्याच्याशी खेळण्यात लोक आनंद मानतात, तो कोण आहे? तर मग इथं ऑप्शन आहेत एरोप्लेन, काईट, क्लाउड, एअर। मग इथं काईट हे बरोबर आहे, पतंगाशी खेळतात, म्हणून पर्याय क्रमांक इथं 2। इथं पण बघायचं तर ओनली बी करेक्ट। पुढे 8 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग साइन्स शो द राईट डायरेक्शन ऑन द रोड। खालीलपैकी कोणते चिन्ह रस्त्यावरील उजवी दिशा दर्शवते? मग आपल्या उजव्या हाताशी येणारे उजवी दिशा, इथं पर्याय क्रमांक 3। पुढे 9 नंबर, चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द फॉलोइंग फ्रूट। खालील फळाचे योग्य स्पेलिंग निवडा। तर इथं वॉटरमेलनचं स्पेलिंग आहे, मग वॉटरमेलनचं खरं स्पेलिंग काय आहे? इथं WATERMELON, वॉटरमेलन हे योग्य आहे 1 नंबरचं। पुढे 10 नंबर, व्हॉट इज द लिव्हिंग प्लेस ऑफ पॅरट। पोपटाचे राहण्याचे ठिकाण कोणते? तर इथं केव, ट्री, केज आणि होल। केज म्हणजे पिंजरा, पर्याय क्रमांक 3। पुढे 11 नंबर, व्हॉट इज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द वर्ड कॅन नॉट। कॅन नॉट या शब्दाचे योग्य संक्षिप्त रूप कोणते? तर इथे पर्याय क्रमांक 2 कॅन्ट। पुढे 12 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स एंड्स विथ द लेटर G।
खालीलपैकी कोणत्या शब्दाचा शेवट जी या अक्षराने होतो? तर इथं शब्द काय आहे? आय, ब्ल्यू, ऑरेंज, लेग. तर त्यांनी इथं जी दिले म्हटल्यावर इथं लेग, पर्याय क्रमांक 4. पुढे 13. चूज द वर्ड दॅट इज द ऑपोजिट ऑफ द वर्ड गिवन बिलो. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा. इथं काय आहे? सेफ. तर मग त्याचं उत्तर असणार अनसेफ. पुढे 14 नंबर 14. विच वर्ड इज नॉट रिलेटेड विथ द फिलिंग्स. म्हणजे भावना या शब्दाशी कोणता शब्द संबंधित नाही. भावना म्हणजे काय? आनंद, दुःख, रडणे, हसणे. तसं मग इथं फर्स्ट नंबर हॅपी, अँग्री, सॅड, नोज. तर इथं पर्याय क्रमांक 4 नोज. पुढे 15. विच लेटर फ्रॉम द फॉलोविंग सेट्स आर नॉट द सेम. खालील संचापैकी कोणती अक्षरे सारखी नाहीत. हा सोपा आहे. तर इथं सारखे नसणारे अक्षरे, हा तर आहे सारखा, त्याच्यानंतर हा सारखा नाही आहे बी, त्यानंतर हा सारखा आहे आणि डी, बी आणि डी. म्हणून मग पर्याय क्रमांक ओनली बी आणि डी, पर्याय क्रमांक 4. पुढे 16. कंप्लीट द फॉलोविंग स्लोगन बाय चूसिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडून खालील घोषणा पूर्ण करा. गुड बुक्स आर युअर रिअल. आपले चांगले पुस्तकं आपले काय आहेत? मग इथं एनिमी म्हणजे शत्रू. मग त्याचं काय उत्तर असणार आहे? फ्रेंड, पर्याय क्रमांक 3 फ्रेंड. आपले फ्रेंड असतात की नाही पुस्तक. त्यानंतर पुढं 17. विच सब्जेक्ट डज द गिवन न्यूज हेडलाईन इज रिलेटेड. दिलेली बातमी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? मग बातमी काय आहे? इंडिया विन द ट्री सिरीज विथ 3-0. मग ही कशाची? खेळाशी, स्पोर्ट्स, खेळाशी संबंधित आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 स्पोर्ट्स. नेक्स्ट, इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 18 and 19. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. खालील जाहिरात वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. मग इथं जाहिरात आहे साहिल मेडिकल स्टोअर. जाहिरात कशाची आहे? साहिल मेडिकल स्टोअर्स. इथं टॅबलेट्स, सिरप, कॅप्सूल, सिरिंग्स, ऑल टाईप ऑफ मेडिसिन्स अवेलेबल हिअर, 10% ऑफ. आणि इथं ॲड्रेस आहे त्याचा. तर मग क्वेश्चन काय आहे त्याच्यावर? 18 नंबर. हाऊ मेनी डिस्काउंट इज गिवन इज इन साहिल मेडिकल स्टोअर. साहिल मेडिकल स्टोअरमध्ये किती सवलत आहे? मग इथं 10%, त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2. पुढे 19. इन विच सिटी साहिल मेडिकल स्टोअर इज लोकेटेड. साहिल मेडिकल स्टोअर कोणत्या शहरात आहे? मग इथं ॲड्रेस दिलेला आहे, त्यावरून आपल्या लक्षात येतं हा पुणे शहरात आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 पुणे. पुढे 20 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोविंग पंक्च्युएशन मार्क्स इज नॉट यूज इन गिवन सेंटेन्स. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरलेले नाही. त्यानंतर इथं काय आहे वाक्य? आय एम अ सरिता 10 years old. मग ॲपॉस्ट्रॉफ तर आहे पहिलं. इथं काय आहे? सेकंड नंबरला काय आहे? एक्सक्लेमेशन मार्क्स, म्हणजे हेच दिसत नाही आपल्याला इथं. त्याच्यानंतर फुल स्टॉप पण आहे आणि कॉमा पण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढे 21. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स शुड बी यूज इन गिवन सेंटेन्स. खालील वाक्यात किती शब्द कॅपिटल असावेत? मग आपण पाहूया इथं किती शब्द कॅपिटल आहेत. इथं मुंबई, पुणे, नागपूर अँड नाशिक आर द मेन सिटीज इन महाराष्ट्र. मग इथं किती शब्द कॅपिटल असावेत बरं? आपल्याला माहिती आहे, आपण जे नाव असतात, नेम शहराचे असो आपले असो, त्याच्या पुढं म्हणजे त्याची सुरुवात कॅपिटल अक्षराने सुरू होती. म्हणजे 1 मुंबई, 2, 3, 4 आणि त्यानंतर इथे महाराष्ट्र 5 आहेत. म्हणून याचं उत्तर काय आहे? 5, पर्याय क्रमांक 2. 22. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोविंग डायलॉग. खालील संभाषण पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. मग त्यातील काय आहे? ए, हाय, हाऊ आर यू, म्हणजे तू कसा आहे. मग इथं काय आपल्याला लिहावं लागणार आहे? आय एम बी, आय एम 10 years old, आय एम फाईन, आय लिव्ह इन लिटल हट. तर मग इथं पर्याय क्रमांक 3 आय एम फाईन, म्हणजे मी छान आहे. पुढे 23. विच ऑफ द फॉलोविंग ॲडजेक्टिव्ह इज करेक्ट.
खालीलपैकी कोणते विशेषण योग्य आहे? मग इथं काय आहे? 1 नंबर ग्रीन स्काय, ब्लॅक ट्री, इथं हंग्री स्टोन आणि रेड बस. मग इथं काय आहे? इथं पर्याय क्रमांक 4 रेड बस. पुढे 24 विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ऑफ प्रेझेंट टेन्स. खालीलपैकी कोणते वाक्य वर्तमान काळातील आहे? मग कोणते वाक्य आहे? ही वॉज रायटिंग, हे नाही. आय विल गो टू स्कूल, त्यानंतर शी इट्स अ बनाना, म्हणजे हे 2 नंबरचा पर्याय शी इट्स अ बनाना, ती केळी खात आहे. पुढे 25 विच मंथ कम्स आफ्टर जुलै, जुलै महिन्यानंतर कोणता महिना येतो? उत्तर आहे ऑगस्ट, पर्याय क्रमांक 2. तर इंग्रजीचे असे 25 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीचे क्वेश्चन पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबत आहोत. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, अभ्यास करत रहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.